कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छोटे सरकार कसं हरवलं तुम्हाला आणि तुमच्या मला? हा आपण जिंकलो असतो, पण आज बाबा नाही तर म्हणून आपण हरलो। बाबा परत आला ना की आपण त्यांना चॅलेंज देऊ काय? पण बाबा आज का नाही आला? आपल्यात पुढे काही होऊ नाही शकत का रे? आपलं तुला नेमकं काय म्हणायचं? अमोलला असं वाटतं की आपण एकत्र प्रेमाने राहावं। मी तुला स्पष्टच सांगतो आपले, आपल्यात परत प्रेम नाही होऊ शकत, कधीच नाही होऊ शकत। आपल्या अगं अशी किती वेळ तोंड पाडून बसणार आहेस? बापू हे बघा, अर्जुनचं सध्याचं वागणं ना एका कोड्यासारखं, आणि माझ्याकडनं आता ते कोडं नाही सुटत। हे बघ, तुला नेमकं काय म्हणायचंय? बापू बापू हे बघा, आता अर्जुनचा साखरपुडा झाला आणि आता त्याच्यासाठी ते आर्या आणि अमोल दोघही तितकेच महत्वाचे। होय आप्या, अगं ते पण खरं आहे। हो बापू, पण या सगळ्यात ना अमोलला त्याच्या बाबासाठीचे जे काही हट्ट आहेत ना ते मला अर्जुनला नाही सांगता येते। मी त्याला जर सांगायला गेले तर आर्याला असं नको वाटायला की मी अमोलच्या आडून अर्जुन पासून तिला तोडतीये। मी काय करू मला नाही कळत आहे आता। आप्या, अगं तुझी घुसमटी येते लक्षात। आणि या सगळ्यात ना मला अमोलला नाही नाराज बघायचंय, मला नाही पाहवत आहे त्याला असं। बाबा सॉरी, पण हे बघा मी अगं अप्पे, तू मला बापूंच्या इतकं जवळचं मानतेस ना? हो बाबा। अप्पे, मग माफी नको ना मागू, आणि अर्जाच म्हणशील ना तर तू पेचात अडकलाय ग। म्हणजे? आणि त्याला कुणाला दुखवायचं पण नाही। हो बाबा, पण त्याच्या या अशा वागण्यामुळे ना आपण सगळेच आणि विशेषतः अमोल दुखावल्याच जातोय की। हा खरंय, पण तू त्याच्याकडे लक्ष नको देऊस। अगं मी अर्जाला पहिल्यापासून सांगितलं की सगळ्या गोष्टी स्पष्ट ठेव म्हणून, पण त्याला ते जमत नाही। हे बघा बाबा, मला फक्त आता एवढं वाटतं की हा गुंत वाढत नको जायला। नाही वाढणार अप्पे, आणि अमोलच्या आनंदासाठी ना तू कशाकडे लक्ष देऊ नकोस। अगं अर्जाच काय, कुणी जरी असलं ना तरी अमोलचा आनंद महत्वाचा आहे हे ध्यानात ठेव। हो बाबा, हे सगळं मला मान्य आहे, आणि अमोलला आनंदी ठेवण्यासाठी मी वाटेल ते प्रयत्न करायला तयार आहे, आणि मी करतेय ते प्रयत्न, पण त्याला आनंदी ठेवणे माझ्या एकटीच्या हातात आहे का? हा, आणि अमोलच्या पण त्याच्या बापाकडनं अपेक्षा आहेत ग, आणि ते काही चुकीचं बी नाही। आणि अप्पे, किती बी झालं ना तरी अर्जानं तुम्हाला मनापासून एवढं लांब केलेलं नाही। नाहीतर तसं असतं ना तर अमोल झोपल्यावर तो तुझ्या बरोबर एका खोलीत झोपलाच नसता। हो बाबा, पण हे बघ अप्पे, अगं आम्ही 4 पावसाळे जास्त बघितले, तुझ्या मनाची भीती समजते मला, पण अगं दरवेळी आपल्या मनाला जे वाटतं ना तेच घडतं असं नाही, आणि काही घडून गेलेल्या गोष्टीमुळे ना अर्जाला तुला स्पष्टपणे बोलता येत नाही। बाबा हे बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती अर्जुनच्या मनाला जे वाटतं तो तेच करतो, मला त्याचीच भीती वाटते आता। नाही अप्पे, तसं काय बी होणार नाही। होय आप्या, अगं मी इतक्या वेळ विनायकरावांचं ऐकत होतो, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे। पोरी, अगं मला बी वाटतं की एकदा अर्जाचं रांकला लागलं ना की माझ्या मागची काळजी मिटेल ग। होय, आणि आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं। दीपस्तंभानं आपली जागा सोडायची नसती ग, त्या दीपस्तंभाकडे बघून जहाजानं ठरवायचं असतं आपला मार्ग कुठलाय। तू तुझ्या कर्तव्यापासून ढळू नकोस। अर्जुनला काय निर्णय घ्यायचा तो घेऊ देत की, पण लक्षात ठेवा, तुम्ही दोघं मिळून जो निर्णय घ्याल ना त्याच्यातनं अमोल नाही नाराज झाला पाहिजे। बाबा, बापू, मी तुम्हाला दोघांनाही वचन देते, आता इथून पुढे माझ्या मधले आणि अर्जुन मधले वाद मी अमोल समोर कधीच नाही घेऊन जाणार। मी माझ्या परीने त्याला खूप आनंदात ठेव। आप्या, अगं हेच तर म्हणायचं होतं बाळा।
अरे अमोल लईच नाराज झाला रे का. कदम मी आहे ना लईच कात्रीत सापडले हो. मलाच कळना काय करायचं. ज्या आर्यबरोबर बाहेर गेलो तर असं वाटतं अमोलला वाईट वाटत. अमोलकडे थांबलो तर असं वाटतं आर्यबरोबर मी चुकीचं वागतोय, वाईट काय. तुझ्या या अवस्थेला ना मीच कारणीभूत आहे. अहो तुम्ही आता स्वतःला दोष देऊ नका उगाच. अरे दोष नाही कसा अर्जा. मी जर हॉस्पिटलमध्ये नसतो ना तर तू साखरपुड्याला तयार झाला असता का. अर्जुन, अजून पण तू अपहरणाचा विचार करत असशील तर तुला तुझ्या बापाच्या आयुष्याची पर्वा नाही असंच वाटेल मला. हा भाऊजी, अपहरण नावाचा विषय तुमच्या आयुष्यातून संपूनच टाका. त्याशिवाय मामांजींना बरं नाही वाटत. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. झालो असतो तयार. अरे बोला अर्जा, ये बघू आईची शपथ. तुम्ही मला अडचणीत टाकू. मला माहित आहे रे तू नसताच तयार झाला. हे ना मलाच निस्तरावं लागणार आहे. कदम थांबा, तुम्ही उगाच काहीतरी नका करू. तुझ्या ह्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे तर मला काहीतरी करू दे यार. नाही कदम, असं नाही होणार. आणि तुम्ही बोललाय की आर्याची बोललाय, तिच्या आईशी बोललाय. मी बघतो कसं काय करता येईल ते. हा बोललोय खरं. आणि विषय नाजूक आहे म्हणून म्हणतोय, बघू. अर्जा काहीतरी तोडगा काढ. अरे असं दोन्ही दगडावर पाय ठेवून नाही चालणार. कदम आहे बघा, मी आपल्याला स्पष्टच सांगितलं जे काय आहे ते अमोलसाठी. आर्याबद्दल पण मला वाटतो मनातून, पण हेच दोन्ही दगड. कदम काय मार्ग काढू तुम्हीच सांगा बरं मला. हे बघ अर्जा, तुला आप्पीला किंवा आर्याला दोघीपैकी एकीला निवडावंच लागणार. अरे तू निर्णय घेत नाही त्यामुळे दोघींना बी त्रास होतोय रे. कदम आर्याला निवडलं ना मी तर मी अमोलला गमावून बसेल असं वाटतं. मला ते होऊन द्यायचं नाही. निर्णय झाला तुझा. निर्णय नाही झाला हो कदम. आप्पी जी काय वागली ना कदम, ते डोक्यातून जाईना माझ्या, किती प्रयत्न केला तरी. आर्या पण चांगली मैत्रिणी हो माझी. जेव्हा कोण नव्हतं ना त्यावेळी तिने सांभाळली आपल्या घराला, तुम्हाला, सगळ्यांनाच. अर्जा पण ह्यो गुत्ता सोडव बाबा, काय बी करू. अरे काय जरी निर्णय घेतला ना तर काहीतरी मिळणार आहे, काहीतरी गमवावं लागणार आहे. सगळं आपल्या मनासारखं नाही होणार ना. अरे तू काय निर्णय घेत नाही ना त्यामुळं आर्याला, आप्पीला, अमोलला, अरे तुला त्रास होतो याचा. त्यामुळे काहीतरी निर्णय घे बाबा. बघतो मी कसं होतं. चल आवरतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.